छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती संभाजी महाराज की विजय असो। सकाळी 11 वाजल्यापासून आपण सर्वजण समोर बसलेले शेतकरी बांधव, दूध उत्पादक, दूध घेणारे आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पक्षीय नेते मंडळी, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते ज्यांना आपल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पत्रकार बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरची ही भूमी छत्रपती शिवरायांची, संत माऊलींची, तुकाराम महाराजांची, आणि या भूमीला ज्यावेळी भेसळयुक्त म्हणून आंबेगाव तालुका असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, याचा उल्लेख राज्यामध्ये, देशामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तुमची आमची मान ही शर्मेने त्या ठिकाणी खाली घालावं लागते। म्हणून एक उपदेशपर अभंग आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। त्या उक्तीप्रमाणे राज्याच्या FDAच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती झाली आणि आज भेसळखोर खऱ्या अर्थाने थरथर कापायला त्या ठिकाणी लागले। त्याबद्दल मी त्यांचं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आणि सरकारचं मनापासून अभिनंदन यावेळी दृष्टीनं करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं TN शेषननी जसं निवडणुकीची आचारसंहिता काय असते तसं FDAचं डिपार्टमेंट काय करतं हे दाखवून दिलं। त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। की आज या तालुक्यामधील 26 आरोपींना या तालुक्यामध्ये गुन्हा नोंदला गेला। 26 आरोपींच्या विरोधामध्ये 13 आरोपींना अटक झाली, 13 आरोपी अजून फरार आहेत। ज्या पद्धतीनं जबाब घेतले जातात त्यानुसार पुढील चौकशीमध्ये अजून काही लोकांना आरोपी म्हणून त्याच्यामध्ये नावं त्यांची येतीलच। की हे दूध ज्यावेळी इथं तयार होत होतं, की जे तपासामध्ये आकडेवारी आहे की ज्याचं संकलन 500 ते 600 लिटर होतं, त्यापासून तयार होणारं दूध, आपण म्हणतो की भुसा जर घातला चांगला, सुगरात चांगलं दिलं, पेंड जर चांगली दिली तर गाईचं दूध वाढतं। आता हे तुमचं खरं का 500चं 4000 लिटर करणाराचं खरं? या तालुक्यामधला काबाड कष्ट करणारा शेतकरी, त्याच्या कष्टाला मोल नाही, परंतु 400-500 लिटरचं दूध ज्याच्याकडे गोळा होता तो 4000 लिटर दूध या तालुक्यातील संस्थांना विकलं गेलेलं आहे, प्रक्रिया उद्योगांना। तर हे दूध घेणारे कोण, ती कंपनी कोणती, तिला वरदहस्त कोणाचा, याचा छडा लावण्याचं काम नजीकच्या काही दिवसामध्ये FDA आणि पोलीस अधिकारी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त त्या ठिकाणी करतो। की गेल्या काही दिवसात पाहताय की हे भेसळ ज्यावेळी सापडत होती त्यावेळी या परिसरामध्ये मंगळवार, बुधवार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। शेतकऱ्याला वाटत होतं पाऊस त्या ठिकाणी चांगला व्हावा, धरणं भरावी, परंतु काहींना या पावसाचं एवढं सोनं करून त्या ठिकाणी दाखवलं की अवसरीच्या घाटापासल्या ओढ्यामध्ये पाणी तर आलंच, पिंपळगावच्या ओढ्याला पाणी आलंच, पण त्याबरोबर एक चांदीचा थर देखील त्या पाण्याबरोबर वाहत त्या ठिकाणी आला। कौतुकाने लोक पाहायला गेली, कुतूहलाने पाहायला गेली। संदीप उतरडे त्यांनी मीडियावरती दाखवलं की हा काय फेस कसला आहे, आणि आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला नवीन आलेले वाघमोडे साहेब यांना सांगितलं, त्यांच्या लोकांनी येऊन त्याची पाहणी केली। तसं इकडं घडलं तसं शिक्रापूरच्या वेळ नदीच्या परिसरामध्ये देखील ही घटना घडली, आणि विजयराव शिंदेने देखील खेड तालुक्यातलं उदाहरण आपणा सर्वांच्या समोर देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। की उजव्या कॅनॉलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती हे दूषित प्रकल्पामधलं पाणी असेल, दूध असेल ते सोडलं जातं, आणि त्यामुळे उजव्या कॅनॉल खालची जी गावं आहेत
मला प्रामाणिकपणे सांगा, आम्ही मधल्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो त्यावेळी अनेक लोकांनी सांगितलं की आमच्या विहिरीतल्या पाण्याला एक प्रकारचा तवंग आलेला आहे, पाण्यात उतरल्यानंतर खाज येते पायाला. हे खरं की खोटं? अनुभवलं तुम्ही उजव्या कॅनॉलच्या. मग हे सगळं याच्यामध्ये सोडणारे कोण आहे? आणि यामुळे या परिसरामध्ये कॅन्सर आणि त्वचेचा आजाराचं प्रचंड प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, आपणा सर्वांच्या माहितीसाठी की कॅन्सरचं हॉस्पिटल पूर्वी फक्त टाटा हॉस्पिटल म्हणून होतं. मुंबईला तिथं पेशंट आपल्याला न्यायला लागायचा. नंतर इंद्रायणी झालं आळंदीला. आणि आज तुमच्या माझ्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की जुन्नर तालुक्यामध्ये 2 कॅन्सरची हॉस्पिटल झाली आणि त्याची क्षमता 150 कॉटची त्या ठिकाणी करण्यात आली. कारण डॉक्टरांच्या याच्या म्हणण्यानुसार की या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढतं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला की खोडच्या GMRT पासून 5 किलोमीटरच्या अंतरामधले 5 गावं त्यांनी आता निवडतायत आणि त्या गावांमध्ये 10-10 शेतकऱ्यांची निवड होऊन सरकार आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने कॅन्सरला घातक जी द्रव्ये आहेत ती सोडून, जी औषधं आहेत ती सोडून आपल्याला या ठिकाणी ट्रायल बेसवरती शेतीमाल पिकवायचा आहे. आणि ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे की असा जर माल आपण पिकवला तर या परिसरामध्ये कॅन्सरचं प्रमाण घटेल. आणि म्हणून या परिसरातले जे नदीच्या पाण्याचे नमुने आहेत ते देखील दूषित असल्याचं विद्यापीठाच्या निष्कर्षामध्ये त्या ठिकाणी जाणवत आहे. मला आपणा सर्वांना एक गोष्ट नमूद करायची की काल देखील आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो, FDAच्या अधिकाऱ्यांकडून माहिती त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना सांगितलं की एकच प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्या माध्यमातून आरोपींची नावं, ज्या ज्या दूध डेऱ्या आहेत संकलन करणाऱ्या त्यांची नावं प्रकर्षात आली. परंतु जो माल जप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामधील गोवर्धनची घे पावडर, परमिट पावडर जी आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि मला या तालुक्यातील प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना देखील या निमित्ताने सांगायचं आहे की तुम्ही जर म्हणत असाल की आमचा याच्याशी काही संबंध नाही, तर जे जे या तालुक्यामध्ये दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत त्यांना आज मी जाहीर आव्हान करतो की लेखी स्टेटमेंटद्वारे किंवा त्यांनी मीडियासमोर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगावं की जेवढे हे भेसळखोर आहेत यांचं एकाच देखील एक थेंब दूध आम्ही घेतलेलं नाही हे त्यांनी जाहीर जनतेसमोर त्या ठिकाणी सांगावं. कारण जे पंचनामे झालेत, जे जबाब घेतले जातात, जे बँक ट्रान्झॅक्शन झालेले आहेत पैशाची त्याच्यामध्ये सरळ आलेले आहेत आणि या आरोपींनी कबूल जबाबी दिलेले आहेत की आम्ही यांना दूध त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते नजीकचं जे चार्जशीट दाखल होईल त्याच्यामध्ये सगळे आकडेवारी आणि FDA देखील प्रेसच्या माध्यमातून आपणा सर्वांना दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या माझ्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे नुकसान झालेलं आहे हे प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. जे भेसळीचं दूध मार्केटमध्ये आलं त्याच्यामुळं आपण मधल्या काळामध्ये दुधाला 27-28 रुपये भाव होता. शेतकऱ्याला हा धंदा करणं परवडत नव्हतं. आपण सरकारने अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी करत होतो, परंतु अनुदान आपल्याला सरकारकडून मिळालं नाही. अनुदानाची गरज काय? ज्यावेळी बाजारभाव कोसळतात, उत्पादन खर्च परवडत नाही त्यावेळी आपल्याला अनुदानाची गरज असते. परंतु आज रोजी जवळपास ही भेसळ 25% जर थांबली तर उद्याच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं आपण तुमच्या सर्वांच्या एकीनं लढलो, बिबट्या सोडायचा नाही, पिंजऱ्यात पकडलेला बाहेर त्या ठिकाणी जाऊन द्यायचा, परत येऊन द्यायचा नाही, त्याला आपल्या आंदोलनाला यश आलं. कांद्याचं आंदोलन केलं, 3 मार्केटमध्ये लिलाव बंद पाडले, त्या दुसऱ्या दिवशी 5 रुपयांनी कांद्याचा भाव वाढले का नाही वाढले? आणि म्हणून मी आज आपल्याला सांगतो की उद्याच्या काळामध्ये देखील आपण हा लढा यशस्वीरित्या लढू. आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये लिटरला 5 रुपये दुधाला भाव शेतकऱ्यांना वाढल्याशिवाय राहणार नाही. हे देखील सरकार याच्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी सांगतो. आणि आजपर्यंत 5 रुपये लिटर प्रमाणे जी जवळपास 200 ते 250 करोड रुपयाची नुकसान झालेली शेतकऱ्यांची, ही जबाबदारी कोणाची हे देखील हे टाळू शकत नाही. या भेसळीचा सूत्रधार कोण? आणि उद्याच्या काळामध्ये आम्हाला हा भेसळीचा गोवर्धन काढल्याशिवाय थांबायचं नाही, हे देखील मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो. जे आरोपी आहेत
त्यांची नावं देखील निष्पन्न त्या ठिकाणी झालेत। संदीप लोढा, निकम साहेब जिंदाबाद। संदीप लोढा, अनेकांनी सांगितलं तुमच्या माहिती करता, मी त्या दिवशी मीडियाला देखील सांगितलं की पहिला गुन्हा याच्यावरती 2005 ला दाखल झाला, दुसरा 2008 ला दाखल झाला, तिसरा गुन्हा 2020 ला दाखल झाला आणि चौथा गुन्हा 2026 ला त्या ठिकाणी दाखल झाला। मागील 3 गुन्ह्यामध्ये त्याला निर्दोष त्या ठिकाणी सोडण्यात आलं। तो गुन्हेगार आहे हे या तालुक्यातील आमदार दिलीपराव वळसे पाटील यांना माहित नाही का की जो माणूस जिल्हा दूध संघाचा संचालक, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा सदस्य विष्णू हिंगे याच्या समवेत 24 तास असतो। विष्णू हिंगेला देखील मला विचारायचं आहे की या जिल्ह्याचा जो सहकारी दूध संघ आहे त्याचं अवसरी दूध शीतकरण केंद्र आहे, ती तुमची काही खासगी मालमत्ता नाही, यांचा मुक्काम रात रोज शेतकऱ्यांकरता असणारं गेस्ट हाऊस शेतकऱ्याला नाही पण यांची सगळी राहण्याची व्यवस्था आहे। आणि तिथं हा संदीप लोढा, सुशांत हिंगे हे काय त्या ठिकाणी तुमच्या सोबत करत असतात, तुमची गाडी देखील चालवायला तो त्या ठिकाणी असतो। याचे CCTV फुटेज देखील पोलीस आणि FDI ने त्या ठिकाणी घेतलेले आहेत, हे देखील त्यांना या निमित्ताने मी जाहीर सांगतो। हे ब्रॅकेट कसं आहे की हा माल घेतलेला सगळ्यात महत्वाचा गेला कुठं, हा आमचा सवाल त्यांना आहे। हे म्हणतात आमचा काही संबंध नाही। विष्णू हिंगे यांच्या पक्षाचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे राजेंद्र सांडभोर आपल्या मतदारसंघात त्यांची पत्नी पंचायत समितीला निवडून आलेले, शुभम वाळूंची बहीण पंचायत समितीला त्या ठिकाणी निवडून येते। पोंदेवाडी गावचा आता सोशल मीडियाला एका टाकले की म्हणले देवदत्त निगमने आपल्या गावाची बदनामी त्या ठिकाणी केली, पोंदेवाडी त्यांना एंट्री त्या ठिकाणी द्यायची नाही। कालच मी हिरकरांच्या कुटुंबाला भेट देऊन आलो, आज दशक्रिया होती। तुम्ही पोंदेवाडीकर इथं बसलेले आहात की मला तुमच्या गावामध्ये येऊन द्यायचं नाही, तुम्हाला विष खायचं आहे का हा तालुका विषमुक्त करायचा आहे हे या तालुक्याने ठरवलं पाहिजे, हे देखील मला या निमित्ताने सांगायचं। आणि आम्ही कोणाला घाबरत नाही। ज्या दिवशी आम्ही ठरवलं की जे काय व्हायचं असेल ते होईल, पण आपण गोर गरिबांकरता त्या ठिकाणी लढत राहायचंय। चौथं नाव देखील याच्यामध्ये एक आहे की जो वैभव हांडे म्हणून जो आरोपी जुन्नर मधला आहे, उमरतचा आहे, वरच्या उमरतचा, त्याची बहीण या तालुक्यातील अनुसया महिला पतसंस्था कोण अध्यक्ष आहे आणि त्या पतसंस्थेची व्हाईस चेअरमन वैशाली दिलीप बेंडे यांचा तो सक्का भाऊ आहे। आणि हे 4चे 4 जण या आमदार तालुक्याचे दिलीपराव वळसे पाटील यांच्या संबंधित आहेत, हे देखील आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी सर्वांना जाहीर सांगू इच्छितो। एक सोशल मीडियाला काही लोक आहेत, आता काही हजर नाहीत, प्रत्येक वेळी आव आणून सांगतात की राजेंद्र तांबडे हा देवदत्त निकम यांचा कार्यकर्ता आहे। ज्यावेळी राजेंद्र तांबडेचं नाव आलं त्या क्षणी मी राजेंद्र तांबडेला फोन केला, म्हणलं राजू कुठे आहे? म्हटलं मी घरी आहे। अरे म्हणलं तुझं नाव आहे, तुला अटक दिलेली। म्हटलं कशामध्ये? म्हणलं अशा अशा दूध भेसळीच्या याच्यात। म्हणलं आमच्या गावामध्ये एक राजेंद्र कुंडलिक तांबडे, म्हणला मी स्वतः गावचा उपसरपंच आहे, तो देवदत्त निकमचा कार्यकर्ता हे आम्हाला मान्य। आणि दुसरा जो आतमध्ये गेलेला आहे तो राजेंद्र दगडू तांबडे, हा कोण आहे याचा शोध ज्यांनी जे टाकलं त्याला आम्हाला हे विचारायचं की त्याचा शोध तू घे। माझं म्हणणं त्याच्या पुढचं आहे की उद्या जर देवदत्त निकमच्या रक्ताच्या नात्यातला जर कुणी असेल तर तो जेलमध्ये त्या ठिकाणी घेतला पाहिजे। या भूमिकेची आमची कधीही तडजोड होणार नाही आणि झाली देखील नाही, हे देखील मी स्पष्टपणे या निमित्ताने सांगू इच्छितो। आमदार साहेब गेले होते परवा आश्रम शाळेमध्ये, बुधवारी का गुरुवारी, कोटमदऱ्याला किचन सेंट्रल किचन आदिवासी मुलांना कशा प्रकारे अन्न दिलं जातं। वळसे पाटील साहेब, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आज जसे गेले ना तुम्ही, तसंच ऑगस्ट 2024 मध्ये त्याच आश्रम शाळेमधील मुलांना सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या निघल्या होत्या, त्याचं तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्या। त्याचप्रमाणे ज्यांनी हा विषय उघडकीस आणला
की ऑगस्ट 2024 मध्ये आश्रम शाळेतील मुलांना टेट्रापॅक सुगंधी दूध गोवर्धनचं 146 रुपये लिटरचं दिलं जात होतं. इंग्लिश मिडियमची शाळा घोडेगावची, त्या दुधामध्ये पहिल्या आळ्या सापडल्या प्रवीण पारधी यांना. त्याच्यानंतर सगळं मीडियाला आलं, आंदोलन झाली आणि मला नोटीस धाडली गेली गोवर्धनच्या माध्यमातून पराग मिल्कने 9 ऑगस्टला की तुमच्या विरोधामध्ये 100 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येत आहे. काय उत्तर द्यायचं मी आमच्या वकिलाच्या मार्फत त्या ठिकाणी दिलं. आजपर्यंत या घटनेला आता ऑगस्टमध्ये 2 वर्ष होईल, परंतु येवले साहेब अजून माझ्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी दाखल केली नाही. तुम्ही का घाबरलेत? तुमचं जर खरं होतं तर 100 कोटीचा दावा तुम्ही का दाखल केला नाही? आणि ज्या प्रवीण पारधीनं ही केस उघडकीस आणली त्याचे नाव तुम्ही का त्या केसमधून त्या ठिकाणी नोटीसमधून वगळलं? याचं काय उत्तर आम्हाला मिळालं पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये की प्रवीण पारधीची बायको ज्योती पारधी हिला पंचायत समितीची उमेदवारी आज जे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांचा पक्ष ते इथं कुणी सहभागी नाहीत, त्यांनी त्याला उमेदवारी दिली, त्या निवडून आल्या. आता काय काय दिलं आता माझ्याकडे नेमकं माहित नाही. माहित झाल्यानंतर गाडी भेटली बोला बोला तुम्ही. प्रवीण पारधीला विचारायचं गाडी कुठून भेटली, जी गाडी चालवत होती गाडी कुठे दिली ते विचारायचं. सांगतो तू. मग निवडून आल्यानंतर की ज्यांनी बेसळ उघडून आले करून दिले असे मॅनेज होणार लोकांना जर तुम्ही त्या ठिकाणी पद देणार असेल तर तुमचा ह्या आदिवासी जनता कधी त्या ठिकाणी स्वीकार करणार नाही हे देखील त्यांना या ठिकाणी ठाम सांगतो. आणि ही तालुका ही भूमी बाबू गेलूंची आहे, शहीदांची आहेत. काय होईल ते होईल, पण तालुक्यासाठी लढू, देशासाठी त्या ठिकाणी लढू हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि त्या प्रकरणाचं काय झालं याचं उत्तर देखील या तालुक्याच्या आमदारांनी दिलं पाहिजे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की जे पोलिसने आता रेकॉर्ड केलेले आहेत, कोर्टाचे कागदपत्र सादर केलेत, या भेसळखोरांचं दूध ज्यावेळी सायबर डायनॅमिक्स डेअरीला यांनी द्यायचं ठरवलं, त्यांनी तपासलं आणि पत्र त्यांनी त्या ठिकाणी सायबर डायनॅमिक्सने दिलं की तुमच्या दुधामध्ये भेसळ आहे, आम्ही ते स्वीकारू शकत नाही. आणि तो पुरावा देखील पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. त्या कंपनीचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. मग ह्या कंपन्यांनी का ते दूध स्वीकारलं हा आमचा त्यांना सवाल आहे. अरे आम्ही हिंदू आहोत का नाही? आपण हिंदू आहेत त्यांनी हात वर करा. मग जर आपण सगळे हिंदू आहोत, हिंदूमध्ये दुधाला पवित्र त्या ठिकाणी मानलं जातं. आमचा देव दैवतांचा अभिषेक ज्यावेळी करायचा असतो तो दुधाने त्या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे आम्ही सत्यनारायणाची पूजा ज्यावेळी घालतो त्यावेळी आम्ही तीर्थ अमृत त्या ठिकाणी काका आम्हाला करून देतो, तीर्थ प्रसाद करून देतो. पहिलं आम्हाला तीर्थ त्या ठिकाणी दिलं जातं, त्याच्यामध्ये दूध असतं, देवाला अभिषेक करताना त्याच्यात दूध असतं. मग आम्हाला हिंदूंना जर तुम्ही केमिकल त्या ठिकाणी खाऊ घातला असेल, चरबी युक्त त्या ठिकाणी दूध घातलं असेल तर आमच्या हिंदूंच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत याला जबाबदार कोण याचं उत्तर देखील त्यांनी दिलं पाहिजे. हा देखील आमचा त्यांना या निमित्ताने सवाल आहे. मी मनापासून अभिनंदन करतो की या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुरेश अण्णा धस, योगेशजी टिळेकर, जितेंद्रजी आव्हाड, गोपीचंदजी पडळकर, पाचोरेचे आमदार पाटील, काय नाव त्यांचं, कैलासराव का काहीतरी, कैलास पाटील पाचोरेचे आमदार, आणि रोहित पवारांनी काल फेसबुकवरती किशोर पाटील या सर्वांनी ज्यावेळी आंबेगाव तालुक्याच्या भेसळीचा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल, भेसळीचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून त्या निमित्ताने अभिनंदन करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा. परंतु खेद एका गोष्टीचा त्या ठिकाणी आहे की ही विधिमंडळामध्ये चर्चा चालू असताना या तालुक्यातल्या आमदारांना देखील आपण सांगितलं होतं 7 तारखेला की तुम्ही विधिमंडळामध्ये याच्यावरती बोला. त्याचबरोबर एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि तुकारामजी मुंडे आयुक्त यांना द्या की याच्यामध्ये मुळाच्या
चौकशी मुळापर्यंत करा. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि याचा आवाज मी विधिमंडळात उठवल. आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आंबेगाव तालुक्याची जी बदनामी होत आहे ती सहन केली जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी पत्र द्यावं. पण आजपर्यंत या विषयावरती ते एकदा सुद्धा त्या ठिकाणी बोलले नाहीत. त्याबद्दल त्यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. एक वाक्य फक्त मीडियाला त्या ठिकाणी सुरुवातीला बोलले, ते काय कुणी उत्तर देत? जे कुणी दोषी त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. आम्ही त्याच्यामध्ये अजिबात काय हस्तक्षेप त्या ठिकाणी करणार नाही. जे आंबवण दूध असेल, कमी प्रतचं असेल, ते आजपर्यंत आपल्याला पाठीमागं पाठवलं जायचं. एक नारायणराव 5-10 वर्षापूर्वीचा आठवा, कमी प्रतचं कॅन्ट कुठे यायचं? शिवाजीराव आंबोस. आज मला एक गवळ्याने हात वर करून सांगा की याच्यापैकी कोणाचं कमी प्रत आणि आंबूची दूध आपली दूध संकलनवाल्यांनी मागे पाठवलं. मग हे जातं कुठं? याचं होतं काय? हे सगळं ज्याची एक्सपायरी झालेली आहे. काही कामगारांनी आम्हाला मेसेज केलेत की एक्सपायरी झालेले जी तूप आहेत ते पुन्हा रिसायकलिंगला इथं घेतलं जातं आणि आमच्याकडे ते काम त्या ठिकाणी होतं. असे देखील अनेक कामगारांनी देखील आम्हाला मेसेज करून या ठिकाणी कळवलंय. चीज बनवलं जातं. मला जाताना 2च गोष्टीचा आता उल्लेख या निमित्ताने करणार आहे की आता आपलं हे संपल्यानंतर पत्रकारांना निमंत्रण आहे. तुम्हाला आता जनसंवाद मेळावा आयोजित केला शिवगिरी मंगल कार्यालय. भेसळखोरांचा, लाभार्थी असतील त्यांचा, की एक भीती तुम्हाला दाखवणार आहे आता. अरे ज्यावेळी बिबट्याचं आंदोलन झालं, कांद्याचं आंदोलन झालं, विजेचं आंदोलन झालं, त्यावेळी हेच आमदार म्हटले, वळसे पाटील, अरे आंदोलन करून यांनी करून प्रश्न काही त्या ठिकाणी सुटत नाही. कांद्याकरता हे 27 मेला दिल्लीला गेले होते. म्हणले 8-10 दिवस थांबा. मला आज वळसे पाटलांना या निमित्ताने एक सवाल आहे की या तालुक्यातील किती कांदा तुम्ही दिल्लीत गेल्यानंतर नाफेडनी खरेदी केला आणि आजचा नाफेडचा दर काय हे त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी प्रेसला त्या ठिकाणी सांगावं. तुम्ही लढला रस्त्यावर म्हणून तुमच्या कांद्याला भाव मिळतोय, म्हणून बिबट्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला जातोय. आणि आज तुम्हाला सांगणार आहे की अशा पद्धतीने आपल्या तालुक्याची ही बदनामी केली जाते. उद्या इथल्यांनी जर दूध तुमची घ्यायची बंद केली तर तुम्ही त्या दुधाचं करणार काय? तुम्हाला मागच्या सारखे दिवस पुढे येतील. दूध रस्त्यावरती ओतून द्यावं लागतील. या तालुक्यातलं दूध सांगणार 15 लाख लिटर आहे, 10 लाख लिटर दूध आहेत. मित्रांनो, या डेऱ्यांवरती, या भेसळखोरांवरती छापे टाका. ही मागणी तुमच्यापैकी कोणी केली होती? आपण कोणी केली होती का मागणी? हे ठरवलं राज्याच्या राज्य सरकारने. आणि त्यांनी जो चांगला अधिकारी आहे का जो सुतासारखं सरळ करेल त्या तुकारामजी मुंडेंची नियुक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. आणि त्यांनी सांगितलं कुणी भेसळखोर असो त्याला त्या ठिकाणी पकडा. उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातलं दूध घेण्याची जबाबदारी देखील सरकारची त्या ठिकाणी आहे. आणि सरकारने सांगितलेलं आहे, विधिमंडळामध्ये अन्न खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ साहेबांनी देखील सांगितले कोणी असलं तर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. म्हणून तुमचं लक्ष त्या ठिकाणी विचलित करण्याचा प्रयत्न करतील, त्याला तुम्ही घाबरू नका. परत विचारतील की तुम्ही विधिमंडळात म्हणतील मी का बोललो नाही की या परिसरामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला, मोठं नुकसान झालं आणि नुकसानीची पाहणी करण्याकरता मी इकडे आलो. तुम्ही आले, धन्यवाद. पूर्वी येत नव्हते, आता 2-2 वर्षापूर्वी ज्यांच्या कुटुंबामध्ये एखादी घटना झाली असेल तिथं जायला लागले. लहान लहान मुलांचे मुके घ्यायला लागले, खंजरी घेऊन आता नाचायला सुरुवात केली. अरे ही जनता ज्यांनी तुम्हाला 7 वेळा आता 8व्यांदा निवडून दिलं ही काही विसरलेली नाही. ही तुमचा साहेब म्हणून असणारा तोरा. आणि या तालुक्यातील जनतेने तुम्हाला खाली उतरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, हे देखील त्यांनी लक्षामध्ये ठेवावं. तुम्ही बुधवारी आले, गुरुवारी आले,
मला आवर्जून सांगायचे तुम्ही पाहणी केली, त्यांच्या अगोदर आम्ही पाहणी केली. काही गावं आमची राहिलेत, आम्ही 2 दिवसामध्ये तिकडे जाणार आहोत. पाहणी केल्यानंतर गुरुवारचं अधिवेशन रात्रीचं पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होतं. कारण शेजारच्या तालुक्यातील शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी रात्री 2 वाजता त्या ठिकाणी भाषण केलं. तर रेकॉर्ड तुमच्या आमच्या सगळ्यांकडे आहेत. मग इथली पाहणी केल्यानंतर इथल्या लोकांना जर कॅन्सर होणार असतील, इथले लोक जर मरणार असतील, तर भेसळीपासून हा तालुका मुक्त करण्याकरता तुम्ही त्या दिवशी हाऊसमध्ये का गेले नाहीत, शुक्रवारी का गेले नाहीत, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. जांभोरीला गेले पाहणी करायला. आता वयोमानानुसार आपण आजारपणामुळे प्रत्येक स्पॉटवरती प्रत्येकाला जाता येईल असं काही नाही. ठीक आहे, गेलात पाहिलात, आम्ही मान्य करतो की प्रकृतीमुळं ठराविक स्पॉटला सगळे 100% जाऊ शकत नाही. परंतु तिथं गेल्यानंतर पावसा पाण्याचं नुकसानीचं विचारायचं सोडून दिलं. काय विचारलं जांभोरीच्या लोकांना माहिती आहे? जांभोरीच्या लोकांना पहिलं विचारलं, तुमच्या गावात मला मतदान किती? मला लीड का मिळालं नाही? तिथल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही ही लोकशाही, कोणाला मत द्यायचा आमचा अधिकार आहे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, तुम्ही सरकारकडून काय मिळवून देणार ते बोला, मताची आकडेवारी त्या ठिकाणी बोलू नका. आता मताचं तर रोज ज्या गावात आहे तिथं पहिला सवाल, 1,500 निवडून दिलं कसं काय मंत्रीपद मागू, 1,500 निवडून दिलं कसं काय मंत्रीपद मागू? अरे डुप्लिकेट ट्रम्पेट आणि देवदत्त निकम जर नसता तर तुम्हाला घरी बसायला त्या ठिकाणी लागलं असतं. हे तुम्ही विसरता कामा नये. हे देखील मला या निमित्ताने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून की आज त्यांनी की ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे यांच्याकडं पूर्ण चार्ज हा दिलेला आहे. विधिमंडळात यांनी एक विषय मांडला तिथं की याच्याबरोबर म्हणजे अगोदर हे उघडकीस येण्याच्या अगोदर विधिमंडळात प्रश्न मांडला की FDA बरोबर तुकाराम मुंडे यांच्याकडं हापकींचं पूर्णपणे चौकशी करण्याचं पूर्ण काम त्यांच्याकडे त्या ठिकाणी सोपव. आमचा सवाल पत्रकार बांधवांनो आहे की इथं धाड पडायच्या अगोदरच यांना कुणकुण लागली होती का की मुंडे साहेब इथं लक्ष घालणार आहेत आणि त्याच्यामुळे यांना आपण तिकडं हापकींकडे त्या ठिकाणी डायव्हर्ट करावं, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. आणि जाता जाता एक 3 प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारायचे आहेत की आजचा जनसंवाद आजच का, बिबट्यावरती का घेतला नाही आणि बिबट्यामध्ये आमच्या बरोबर आलेल्या गुन्हे का दाखल झाले नाहीत, कांद्यावरती तुम्ही रस्त्यावर का उतरले नाहीत. आणि त्याचबरोबर ज्यावेळी बीडचं प्रकरण झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरण, तर त्यावेळी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला की नाही लागला? नाशिकचं अशोक खरात प्रकरण झालं, त्यांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरला राजीनामा दिला की नाही द्यावा लागला? आम्ही देखील या निमित्ताने सांगतो की आंबेगाव मंचरची झालेली जी बदनामी आहे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा जय हिंद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.